नमस्कार, मी अनिल जमनादास ठक्कर। विषय आहे महाराष्ट्र शासनातर्फे चालू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात नमस्कार, मी अनिल जमनादास ठक्कर। आज व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे। आजचा व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र शासनातर्फे चालू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात काय माहिती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यासाठी या व्हिडिओमध्ये मी या योजनेची माहिती 3 स्टेपमध्ये बायफर्गेशन डिवाइड करून तुम्हाला सांगणार आहे। पहिला सर्वात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अतिशय चांगली असून लोकांनी त्याचा एक खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब सर्वांना अभिनंदन देतो आणि शुभेच्छा देतो की महाराष्ट्राची जनतेसाठी लोकांसाठी आपण असेच चांगली योजना लोकहितासाठी चालू ठेवावी। सर्वात आधी मी 1, 2 आणि 3 अशी 3 स्टेपमध्ये या योजनेची माहिती देणार आहे। या योजनेमध्ये काय काय कागदपत्र लागणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही सहभागी होऊ शकतात, हे कागदपत्र कोणाकडे जमा करायचे आणि ते पहिल्या स्टेपमध्ये सांगणार आहे। दुसऱ्या स्टेपमध्ये बँकचा काय या योजनेमध्ये रोल असतो ते सांगणार आहे आणि तिसऱ्या स्टेपमध्ये तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे कसे जमा होणार त्याची माहिती देणार आहे। सर्वात आधी पहिला स्टेप म्हणजे नागरिकांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काय केलं पाहिजे। तर सर्वात आधी मी अनिल जमनादास ठक्कर समाजसेवक आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपला आभार व्यक्त करतो की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मी आता जवळजवळ 1100 ते 1200 फॉर्म भरलेले, लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे या योजनेला। आणि या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी मला आणि माझी सहकारीपूर्ण कार्यकर्त्याची टीमला आपली सेवा करण्याची संधी दिलेली, सामाजिक कार्य करण्याची संधी दिलेली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे। सर्वात पहिला स्टेप म्हणजे या योजनेमध्ये फॉर्म भरल्यानंतर 1500 रुपये पर महिना दर महिना पेन्शन महाराष्ट्र शासनाकडून मिळते। ते पेन्शनची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते डायरेक्ट। ही योजना गरीब, मध्यमवर्गीय आणि गरजू लोकांसाठी काय कागदपत्राची पूर्तता करून तुम्ही सहभागी होऊ शकता। सर्वात आधी आपल्याला या योजनेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजे किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही जर गेले 15 वर्षापासून राहत असेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात। या योजनेमध्ये कागदपत्र काय काय लागतात ते सविस्तर माहिती तुम्हाला मी देत आहे। सर्वात आधी रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका, त्यानंतर पॅन कार्ड, महाराष्ट्रामधलं आधार कार्ड, बँक पासबुक, तुमचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे महाराष्ट्राचं पाहिजे किंवा तुमचं जर महाराष्ट्रामध्ये जन्म नसेल किंवा महाराष्ट्रामध्ये शिक्षण झालं नसेल तर डोमेसाइल सर्टिफिकेट महाराष्ट्र शासनाकडून तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात ते मिळते ते पाहिजे किंवा महाराष्ट्रामध्ये तुमचं मतदार यादीत नाव असेल कुठल्याही मतदारसंघात ते पण चालते। म्हणजे आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमेसाइल सर्टिफिकेट किंवा इलेक्शन कार्ड आणि एक फोटो आणि एक अर्ज फॉर्म महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे ते भरून तुम्ही माझ्या कार्यालयात किंवा तुम्ही माझ्या कार्यक्षेत्रात राहत नसेल तर जिथे गव्हर्नमेंटची कार्यालय असेल किंवा राजकीय पक्षाची कार्यालय असेल किंवा नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल त्या विभागात त्या कार्यालयात तुम्ही फॉर्म जमा करून त्यांची कार्यकर्त्याची टीम तुम्हाला मदत करत असतात। जशी मी आतापर्यंत सर्वांना मदत करून मी फॉर्मसुद्धा लोकांकडनं भरून घेतले नाही, फॉर्मवर सही घेतलेली, फॉर्म पण मी भरलेला। त्याचं कारण असं आहे की जर फॉर्म भरताना काय चुका झाली तर ते फॉर्म रिजेक्ट होऊ शकते, म्हणून रिजेक्शनचं प्रमाण खूप कमी झालं पाहिजे म्हणून नागरिकांकडनं मी फॉर्मवर सह्या घेतो, डॉक्युमेंटवर सह्या घेतो आणि बाकीची सर्व प्रोसेस
ऑनलाईन पद्धतीने मी स्वतः करत असतो। आत्तापर्यंत 1200 लोकांचे फॉर्म भरले। जवळजवळ 99% लोकांना त्यांच्या खात्यात पैसेसुद्धा आलेले आहे। पहिले स्टेप मी सांगतो तुम्हाला की या कागदपत्र दिल्यानंतर आम्ही ऑनलाईनमध्ये तुमचा अर्ज सबमिट करतो आणि अर्ज सबमिट केल्यानंतर गव्हर्नमेंट ते फॉर्म चेकिंग करून तुमचं कागदपत्र चेकिंग करून तुम्ही जर पात्र असेल तर अर्ज मंजूर करतात। अर्ज मंजूर केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे, अप्रूव्ड झालेला आहे। ही पहिली स्टेप असते आणि पहिली स्टेप म्हणजे मी जशी लोकांना करून दिली ती पहिली स्टेप क्लिअर झाल्यानंतर दुसरी स्टेपची सुरुवात होते। या मेसेज आल्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे बँकेत तुमचे पैसे जमा झाले पाहिजे। त्यासाठी तुमचं ज्या बँकेचं खातं असतो त्यात तुमचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे। जनरली आपली एक समज असते की बँकेत मी खाता उघडलं आहे, आधार कार्ड दिलेलं आहे म्हणून माझं आधार कार्ड लिंक आहे, तर तसं नसतो। जेव्हा गव्हर्नमेंटकडनं आपण काही योजनामध्ये सहभागी होऊन त्याचे पैसे जर आपल्या खात्यात जमा करून घेतो तेव्हा आधार कार्ड तुमचा लिंक झाला पाहिजे आणि ते लिंक झालेला आपण स्वतः ठरवायचं नाही, बँकेत जाऊन विचारायचा संबंधित अधिकाऱ्यांना की माझं आधार कार्ड लिंक आहे तर ठीक आहे, नसेल तर त्याला ते फॉर्म भरून आधार कार्डची कॉपी देऊन आधार कार्ड लिंक करून घेतला पाहिजे। हे दुसरा स्टेप आहे। दुसऱ्या स्टेपमध्ये काही टेक्निकल गोष्ट आहे की तुमचं जर बँक अकाउंट एकापेक्षा जास्त असेल, कोणाची 1 असेल, 2 असेल, 3 असेल, वेगवेगळी बँकात जास्त असेल तर शक्यता अशी असते की तुम्ही फॉर एक्झाम्पल एका बँकेचा मला फॉर्म भरताना पासबुक किंवा बँकेचं जे काही तपशील असते ते दिलेलं आहे, मी फॉर्ममध्ये भरून पाठवला, परंतु त्या अकाउंटमध्ये जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल आणि इतर बँकेत आधार कार्ड लिंक असेल तर तिथेसुद्धा तुमचे पैसे जाऊ शकतात आणि तुम्ही त्या भरोसावर राहतात की मी या बँकेची पासबुक दिलेली आहे तर तिथे पैसे नाही आले, पण असं नसतो। तुमचे जिथे आधार कार्ड लिंक असेल तिथे गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डला जे दिसत असेल तिथे तुमचे पैसे जमा होत असतात। म्हणून दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही स्वतः काळजी घ्यायची आणि बँकेबरोबर संपर्क साधून तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर ठीक आहे, नसेल तर लिंक करून घ्यायचा आणि एकच बँकेमध्ये आधार कार्ड लिंक होऊ शकते। समजा आपला बँक अकाउंट आपण काही काळा किंवा काही कारणानिमित्ताने वापरला नसेल आणि तो इनॲक्टिव्ह झाला असेल तरी पैसे येऊ शकतात गव्हर्नमेंटचे, पण तुम्हाला ते माहिती मिळणार नाही किंवा मेसेज येणार नाही। तर बँकेत जाऊन चौकशी करून जर खातं बंद असेल तर KYC करून घेतली पाहिजे। हे बँकेचा आणि तुमचा रोल झालेला आहे। तिसरा स्टेप म्हणजे पहिला अप्रूव्ड करून घेतला आहे तुम्ही व्यवस्थित, दुसऱ्यामध्ये तुमचं बँक खातं व्यवस्थित आहे, KYC केलेली आहे आणि खातं तुमचं चालू आहे आणि आधार कार्ड लिंक असेल तर तिसरा स्टेपमध्ये गव्हर्नमेंट जेव्हा काही एक स्टेप असते, काही एक नियम असते, काही एक टप्पे ठरवले असते, 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, महिन्यांनी ते पैसे जमा करत असतात लोकांच्या खात्यामध्ये डायरेक्ट। तर ते खात्यामध्ये जमा करत असताना संबंधित अधिकाऱ्यांना जे तुमचं बँक खातं असेल ते खात्यामध्ये आधार कार्ड जिथे लिंक दिसेल तिथे ते जमा करत असतात। तिथे तुमची चॉईस नसते, जे रेकॉर्डला असेल तिथे जमा 100% होतात, परंतु काही कारणानुसार आपण पहिली स्टेपला जे राजकीय पक्षाचा किंवा सामाजिक कार्यकर्ता असतो त्यांना कागदपत्र दिलेलं असेल आणि मी पहिली स्टेप त्यांनी पूर्ण करून तुमचं अप्रूव्ड करून घेतलेलं असेल तरी परत तुम्ही त्या विचारतात की माझे पैसे नाही आले तर ते चुकीचं आहे। अप्रूव्ड झाला म्हणजे त्याचं काम संपलेलं आहे। आता दुसऱ्या स्टेपमध्ये बँकेचा आणि तुमचा रोल आहे ते तुम्ही करून घेतलं पाहिजे काळजीपूर्वक आणि जे 2 स्टेप तुमची क्लिअर झाले आणि आधार कार्ड तुमचं अप्रूव्ड असेल तर 100% थोडा वेळ लागतो मागे पुढे पण तुमच्या खात्यात पैसे जमा होतात। आणि मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि आपले कल्याण डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण साहेब, मंत्री महोदय यांना शुभेच्छा देतो की आपण लोकांच्या भल्यासाठी, नागरिक हितासाठी आणि समाजाला काय अपेक्षित आहे तसे सामाजिक कार्य आणि अशी बहुसंख्य हित असेल अशी योजना लोकांसाठी राबवावी अशी शुभेच्छा देतो, विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।